कर्म या संकल्पनेबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. विशेषतः जेव्हा आपल्याला दिसतं की जगामध्ये अनेक वाईट लोक यशस्वी आणि आनंदी आहेत. अनेकदा असं वाटतं की चांगली कर्म करणाऱ्या लोकांना दुःख मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्यांना सुख. पण हे सत्य नाही. कर्म म्हणजे फक्त चांगल्या कामाचं चांगलं फळ किंवा वाईट कामाचं वाईट फळ इतकं सोपं नाही. ती एक गुंतागुंतीची आणि विशाल व्यवस्था आहे जी अनेक स्तरांवर काम करते. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण कर्माच्या काही महत्वाच्या पैलूंबद्दल अधिक सखोल विचार करूया. कर्म फक्त एकाच प्रकारचे नसते. त्याचे अनेक प्रकार आहेत. संचित कर्म हे आपल्या सर्व जन्मांमधील कर्मफळांचा साठा आहे, जे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जमा होते. आज आपल्याला जे काही अनुभव येत आहेत, मग ते चांगले असोत किंवा वाईट, ते या संचित कर्मामुळेच आहेत. यानंतर प्रारब्ध कर्म हे संचित कर्मातील तो भाग आहे जो आपल्याला या जन्मात भोगावा लागतो. प्रारब्ध कर्माचा परिणाम आपण बदलू शकत नाही. यानंतर क्रियमान कर्म हे ते कर्म आहे जे आपण या क्षणी करत आहोत. या कर्माचा परिणाम आपल्या हातात असतो. एखादा वाईट माणूस जो यशस्वी आहे, तो त्याच्या मागील जन्मातील चांगल्या कर्माचे म्हणजेच संचित कर्म याचे फळ भोगत असू शकतो. तर या जन्मात तो जे वाईट कर्म करत आहे त्याचे परिणाम त्याला पुढे भोगावे लागतील. कर्म केवळ केलेल्या कृतीवर अवलंबून नसते, तर त्या कृतीमागील हेतू आणि भावनांवर सुद्धा अवलंबून असते. उदाहरणार्थ, दोन व्यक्ती सारखेच दान करत आहेत. एक व्यक्ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी दान करत आहेत, तर दुसरी निस्वार्थपणे मदत करण्यासाठी. दोघांची कृती सारखीच असली तरी त्यांचा हेतू वेगळा असल्यामुळे दोघांनाही मिळणारे फळ वेगळे असेल. वाईट माणूस जरी दान करत असला तरी जर त्याचा हेतू वाईट असेल तर त्याला चांगले फळ मिळणार नाही. कर्माचे फळ मिळायला वेळ लागतो. काही कर्माचे फळ लगेच मिळते, तर काही कर्माचे फळ मिळायला खूप वेळ लागतो. एक वाईट माणूस तात्पुरता यशस्वी वाटू शकतो, परंतु त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला भविष्यात नक्कीच भोगावे लागेल. उदाहरणार्थ, जसा एखादा शेतकरी गहू पेरतो, त्याला लगेच त्याचे फळ मिळत नाही. त्याला काही महिने वाट पाहावी लागते. तसेच कर्माचेही आहे. कर्माचे अंतिम लक्ष्य चांगले किंवा वाईट फळ देणे हे नाही. कर्माचे अंतिम लक्ष्य मनुष्याला ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार मिळवणे आहे. प्रत्येक कर्म, मग ते चांगले असो किंवा वाईट, आपल्याला एक अनुभव देते. या अनुभवातून आपण काहीतरी शिकतो, ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते. वाईट माणूस जरी यशस्वी झाला तरी त्याच्या मनाला कधीच शांतता मिळणार नाही. त्याला सतत भीती, चिंता आणि असमाधानाची भावना वाटते. दुसरीकडे चांगला माणूस जरी दुःखी असला तरी त्याच्या मनाला शांतता आणि समाधान मिळेल, कारण त्याला माहिती आहे की तो योग्य मार्गावर आहे. आपण फक्त वैयक्तिक कर्माचे फळच नाही, तर आपल्या समाजाच्या, देशाच्या आणि जगाच्या सामूहिक कर्माचे फळ सुद्धा भोगतो. जेव्हा एखादा वाईट माणूस सत्तेत येतो, तेव्हा ते फक्त त्याच्या कर्मामुळे नाही, तर समाजाच्या सामूहिक कर्मामुळे होते. समाजामध्ये जर वाईट कामे होत असतील तर त्याचा परिणाम वाईट माणूस सत्तेत येतो.
त्यामुळे आपल्याला समाजामध्ये चांगले कर्म करणे महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला समजते की कर्म ही एक खूप मोठी व्यवस्था आहे. आज जे काही दिसत आहे ते फक्त एक लहानसा भाग आहे. म्हणून आपण योग्य मार्गावर राहावे आणि चांगले कर्म करावे, कारण त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल.